श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 25वी ओवी पाहणार आहोत. मना वीट मानू नको बोलण्याचा, पुढे मागुता राम जोडेल कैचा. सुखाची घडी लोटता सुख आहे, पुढे सर्व जाईल काही न राहे. समर्थ माऊली आपल्या मनाला उपदेश देताना सांगत आहे की हे मना, मी तुला वारंवार जे सांगत आलेलो आहे त्यामध्ये जरी एकसुरीपणा असला, जरी जरी मी तेच तेच तुला सांगत असलो तरी तू माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस रे. आणि जर तू माझ्या बोलण्याचा अवहेर केलास, जर तू त्याप्रमाणे आपली कृती केली नाहीस, तर ज्या भगवंत प्राप्तीचं ध्येय मी तुला दिलेलं आहे तो राम तुला कसा बरं प्राप्त होणार, तो कसा बरं तुझ्याशी जोडला जाणार. अरे अरे मना, तुझ्या सुखाच्या राशींमध्ये आज लोळतोयस, तुला जे वाटतंय की आज हे सगळं माझ्याकडे परिपूर्ण आहे, मग अजूनही काय साध्य करायचंय. ही तुझी एक प्रकारे मनाला आलेली स्वस्थता, ही खऱ्या अर्थाने या सुखाच्या लाटांमध्ये लोळत असताना तू विसरलेल्या आपल्या भगवंत प्राप्तीचं ध्येय, अरे तू लक्षात घेतोयस का की या सुखाच्या लाटा येत आहेत, ते सुख देत आहेत आणि ते निघून जात आहेत आणि एक दिवशी ह्या सगळी भरती ओसरून जाईल. आणि मग जेव्हा आहोटी लागेल, जेव्हा हे सगळं संपून जाईल, त्यावेळेला तुला भगवंताची आठवण येणार आहे का रे? त्यावेळेला तुला मला काय सांगायचं ते कळणार आहे का रे? समर्थ माऊली अत्यंत करुणामय होऊन अत्यंत काकुळतीने आपल्या शिष्याला विनवित आहे, आपल्या मनाला विनवित आहे. श्रोते हो, संतांच्या सांगण्याचं जे मर्म आहे, त्यांची जी काकुळती आहे, त्यांच्यामधला जो मातृवात्सल्य भाव आहे, त्याचं हे एक प्रकारे प्रगटीकरण करणारी समर्थांची ही मनाची ओवी. आपल्याकडे देखील आपण लहानपणापासून आपली आई अगदी किती पोट तिडकीने आपल्याला सांगत असते की नाही, अरे बाळा अभ्यास कर, अरे बाळा असा राहा, अरे बाळा ते कर. कित्येकदा आपल्याला राग येतो, कंटाळा येतो अगदी वडिलांच्या सांगण्याचा. अगं किती वेळा सांगते, तेच तेच सांगते, तरी देखील आई वडील मात्र कधीच आपल्या लेकराचं हित सांगण्यापासून लांब जात नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, काय वानू मिया संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. मला सतत ग्लानी येतेय, मी सतत एक प्रकारे निद्रेच्या अधीन जातोय. अशा मी निद्रेच्या अधीन गेलेल्याला सतत निरंतर जागवण्याचं कार्य संतांनी केलेलं आहे. मनाच्या श्लोकाचा जो अभ्यास आपण करत आहोत, आता त्याच्या जवळजवळ 25 ओव्या होत आल्या. या 25 ओव्यांमध्ये समर्थ माऊली आपल्याला एकच गोष्ट सांगतेय, वारंवार सांगतेय, परत परत सांगतेय, वेगवेगळ्या मार्गाने येऊन पुन्हा तोच अर्थ सांगतेय. काय सांगतेय आपल्याला? आपल्याला सांगतेय की बाळा, या मनुष्य जन्माचं एकच प्रयोजन आहे, एकच ध्येय आहे, आणि ते म्हणजे भगवंताची प्राप्ती, तो म्हणजे आत्मसाक्षात्कार, तो म्हणजे रामाचं दर्शन. आणि ते प्राप्त करून घेण्याचा एकच मार्ग म्हणजे त्या भगवंताचं स्मरण, त्याच्या नामाचं स्मरण, त्याची साधना. हाच मार्ग तुला या विश्वामध्ये तुझ्या ध्येयाचं प्राप्ती करून देऊ शकेल. हेच आपल्याला ती वारंवार सांगतेय. हाच तो सारांश आहे मनाच्या श्लोकाचा. नवे नवे हाच तो अद्वैत तत्वज्ञानाचा बोध आहे. पण कधी कधी असं होतं की ज्याप्रमाणे लहानपणी आपल्याला आपली आई सांगून सांगून कित्येकदा आपण आपल्या कानांवरती हात ठेवतो, अगं नको ग सांगू, किती वेळा सांगतेय, तसंच परमार्थामध्ये देखील आपलं होत असतं. आपण एक प्रकारे या सत्पुरुषांच्या वचनांचा अर्थ न समजता त्यांच्याकडे काय हेच सांगितलं जाईल, त्यांच्याकडे अजून वेगळं काही सांगायलाच नाहीये, अशा प्रकारे त्या नवनीत चिंतनामधून बाहेर पडतो. अनेकदा आपल्याला तोचतोचपणा जाणवतो, अनेकदा आपल्याला वाटतं अरे हे तेच तेच का सांगतायत. आणि त्यामध्ये सत्पुरुषाचं कार्य हे आपल्याला जागवण्याचं आहे. पण आपल्या या मनाची भूमिका अशी काही होते की आपण ऐकत असतो पण आपण ऐकत नसतो देखील, आपण बघत असतो पण आपण बघत नसतो देखील, आपण वाचत असतो पण आपण त्या शब्दांच्या बाह्य बाजूनी जात असतो, शब्दांच्या आतमध्ये कधी उतरतच नाही. अनेकदा तीर्थयात्रा आपण महाराज म्हणायचे त्याप्रमाणे काशी यात्रेला रेल्वेनी जातो. मग ती रेल्वे दररोज काशी यात्रेला जाते म्हणजे ती सगळ्यात जास्त पुण्यवान झाली पाहिजे. पण प्रश्न तसा नसतो. रेल्वेला कधीच काशी यात्रा घडत नाही. काशी यात्रा रेल्वेतल्या बसलेल्या प्रवाशांना घडत असते, त्या जाणीवेला घडत असते. सद्गुरूच्या ठाई जोपर्यंत आपलं मन विलीन होत नाही तोपर्यंत त्याचा बोध आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही. आणि मन सद्गुरूच्या चरणी विलीन न होण्याचं कारण म्हणजे आपल्या बुद्धीचा असलेला आपला आधार. श्रोते हो, संतांनी आपल्याला वारंवार हेच सांगितलेलं आहे
की अरे तू भगवंताची प्राप्ती करून घे, हेच तुझ्या मनुष्य जन्माचं ध्येय आहे. पण बुद्धी आपल्याला 2+2 4 शिकवते. बुद्धी आपल्याला शिकवते की 4वरती अनेक शून्य लावणं, एवढा पैसा कमावणं हीच कृतार्थता आहे. बुद्धी आपल्याला हेच सांगते की उत्तम संसार करणं, चांगली मुलं बाळ करणं, त्यांना चांगलं शिक्षण देणं हेच खरं आयुष्याचं प्रयोजन आहे. बुद्धी आपल्याला हेच सांगते की खूप मोठं कार्य करणं, खूप लौकिक कमावणं, भरपूर उपाध्या जोडणं हेच खरं जीवन आहे. आणि संतांचं सांगणं ह्याच्या उलट आहे. आणि संत आपल्याला शाश्वत देत आहेत, बुद्धी आपल्याला अशाश्वत देते. आणि त्यामुळं आपल्याला संतांच्याकडे जरी आलो तरी आपली बुद्धी जागृत असल्यामुळं ही बुद्धी आपल्याला संतांचा बोध कधी आतमध्ये घेऊच देत नाही. आणि त्यामुळं मनाला एक प्रकारे काकुळतीला येऊन शरणागत होऊन समर्थ माऊली इथं म्हणतीये की अरे माझ्या बोलण्याचा वीट मन नको मानू बरं बाळा, मला तुझ्या कल्याणाचंच तुला द्यायचंय. आणि हे कल्याणाचं जर तू ऐकलं नाहीस तर त्या भगवंताच्या प्राप्तीचा हा जो सुवर्ण क्षण तुझ्या आयुष्यामध्ये येण्याची जी शक्यता मी निर्माण केलेली आहे ती शक्यता तुझ्या हातून दुरावून जाईल. या बुद्धीच्या अधीन तू राहू नकोस. अरे ही बुद्धी तुला सांगतेय ना या सुखाच्या राशीमध्ये आहेस, मग आता कशाला अजून भगवंत प्राप्ती हवी, कशाला ते वैराग्य हवं, मला या जगामध्ये खरंच काही नको, मला हा भगवंत हवा, अशी कशाला भूमिका हवी. छान गाद्या गिर्द्यांवर लोळ, मस्त कपडे लत्ते घाल, चांगले उंचे पदार्थ वापर, चांगलं जेवण कर, अतिशय उत्तम आराम कर. अरे बुद्धी तुला हाच नेहमी बोध देणार. पण या बुद्धीला हे कळतंय का की समुद्राच्या जशा भरती आणि ओहोटीच्या लाटा असतात त्याप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये देखील या सुखाच्या आणि दुःखाच्या लाटा असतील. ज्या वेळेला सुख यायला सुरुवात होती श्रोते, तेव्हा समजावा की आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वापरला जातोय. भगवंत आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स खर्च करत आपल्याला सुख देतोय. आणि एक दिवस असा येईल, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायात म्हणते की स्वर्ग सुख हे जरी सुख असलं तरी आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे 5 स्टार हॉटेलमधलं डेबिट कार्ड आहे. तुम्ही तिथं काहीतरी ऍडव्हान्स भरता आणि मग 5 स्टार हॉटेलमध्ये राहता. तिथं दिवसाचं भाडं असतं, खाण्याचे पैसे असतात, तिथं वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपण वापरू त्याचे देखील पैसे असतात. ज्या दिवशी तुमचा तो ऍडव्हान्स संपेल आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर हॉटेलचा मॅनेजर तुम्हाला लाथ घालून त्या हॉटेलच्या बाहेर काढतो. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणते 9व्या अध्यायात की स्वर्ग सुखाचा हा सोहळा तोपर्यंतच जोपर्यंत पुण्यसंचय आहे. ज्या क्षणी पुण्यसंचय संपला त्या क्षणी देव देखील लाथ मारून त्याला खाली पाठवून देतात, मृत्यू लोकांमध्ये पाठवून देतात. त्यामुळे सुखामध्ये रमणं हे मनुष्य जन्माचं ध्येय नाही. बुद्धी तुला सांगेल पण हे तुझं ध्येय नाही. अरे बाळा, तू या सुखाच्या राशींमध्ये नको अडकूस. या सगळ्या जशा आल्या तशाच विरून जातील. ओहोटी कधी सुरू होईल कळणार नाही. तेव्हा तू एकच कर, मी जे तुला सांगितलंय ते मनामध्ये अगदी दृढ निश्चयाने धर. कधीच त्याचा वीट मानून नको घेऊ. आणि एक लक्षात घे, तुझं कल्याण व्हावं, तुला सगळ्या जीवनामध्ये आनंदाने तुझा जीवन भरून जावं, याच्या पलीकडे सद्गुरूच्या हृदयाला संतोष पावेल असं दुसरं काहीच नाही. आणि त्यामुळे एका आईच्या हृदयातून अत्यंत करुणामयी असं होऊन समर्थ माऊली आपल्या मनाला हा बोध देत आहेत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.